मी काढलेली आहे. आता आरती आहे का आमची आरती. आनंदी माझ्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. माझ्याबद्दल किती आदर आहे दाखवायचंय तुला. त्या रमाकांचा खाण्याबद्दल माझ्या संसारात ढवळाढवळ करणाऱ्या त्या रमाकांच्या मी मात्र सोडतो. नवा गडी नवराज्य दररोज रात्री 9 वाजता. छोटे छोटे दोन करून मग ते आपल्या नेहमीसाठी ठेवून द्यायचे ते देवाच्या हातावर. आम्हाला तुमच्याकडे काय हवंय हे अगदी स्पष्टपणे सांग. झाल्या माझ्या गणपतीच्या हातावर आणि हाताला मुंग्याचा फुटबॉल नाही आपल्याला. आम्हाला फक्त व्यवस्थित ठेव. आणि बदल बदल गणपती बनवायचे नाही. हा बरोबर. पाय जमला. आता नाही जमला. आंबाबाई नका करू बापा. बस का धर घेऊन छोटा ऐका ना तुम्ही लय मोठा लाव लग्न कोण करायचं. दुसरा मोदक कुठे ऐकून आणलं ते नाही. आता रुपयासाठी तुम्ही आमच्याकडे लावायचं. कोणता मोदक का हातच कोणत्या काय हात वापरा नव्याचा मोदक हराळी वाहिली का. आता ती गर्दीनं राहिलेलं त्याचं. हराळी वाहिली म्हणलं ना. आणि कुकू हे गुलाबचं ते टाकू नका. त्या बाबाला लावतो. शिवाली का आणि पुन्हा काढून या. नाही करत. त्या पुरी दाखवलंय गणपती असं आहे. शिवाली कुत्र येऊ लावणारा झेंडे पैसा 1 रुपया चिल्लर आहे का. काय त्या मोठी 2 रुपये होते ते गेले. नाही ती 1 रुपया मी देते नाही ना तिच्या आईजवळ आहे ना. अरे ते फुलं ठेवले होते ते आण ना. मी आणते बघा गरीब मी आणते जमली आता. आपला बस करा आरती. तुम्ही टीव्ही पाहता करा आरती. तू टीव्ही पाहता
ऐश्वरी बोलायली आता. चप्पल बाहेर ठेवा. ओळखीचे का बाई आता ये खोके घालव. बरोबर बेटा मम्मी तशी बाजूला गणपती दिसाय ए बघा बघा a picture for a happy moment खोटे तिथे नका ठेवा. आता मुलं ठेवलेले आहे ना रिकामी कामं नाही ना. इथं होता हा पप्पा इकडे इकडे हा, दर्शन घ्यायचं आहे. बाई वाजवून जाते वाटतं तुम्ही. हो ना. आधीच कशाला लावली? मला माहित होतं की चोर. पप्पा अरे दाखव इकडून घे ना तिला तिच्या मोबाईल मध्ये घ्यायचंय ती काय गणपती बाप्पा मोरया. घालीन लोटांगण डोळ्यानं पाणी तमेव माता पिता तमेव बंधुत सदा तमेव सर्वं देव कायानि वाचि चित्तम. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. माझं आगमन झालं. बाई बाई कोणी बाई कोणी कशाला करून देवीच्या उत्तरात म्हणतो सध्या कसं बाय आता समजायला करू तेव्हा स्वयंपाक उद्या पण समजेल. मोदक देणे की अहो आजच नाही टाकलास काय सांगितलं अरे तिला काय करायचं ते करू द्या. तू काढा करणं. नंतर काय करते ती नाही ऐकत. काय सोनाटा उशीर होतोय आणि संजू मुळीच मस्ती करायची अगं तिकडून ती वायर आहे तर काकू मग मागे म्हणाले रागच म्हणाले नाही इतकं बोल नको म्हणतो. पुन्हा खायचा असतो अगं तर बघ उद्या वरती कोणाला करून अगं खूप काय तू दे ना कोणाला करून दे वाटते तुझी वाटते अगं दे ना शांताबाई. काय ते सांग कोणता दे सांग पटकन तुझ्या पसंत दे हो एवढं नको म्हणणे तुझं नाही नाव आता घे त्यावर आपल्या घराबद्दल शेवटी काल मी जे बोललो माझी देणार ते फक्त तुला बरं वाटेल म्हणून देतो. याचे सासे असतील नाही का तुला आई बाबा राहायचं नाही तो म्हणे ना मग मी ठरवलं की त्यांच्या जवळपास आता मला पुस्तक तुम्ही करून करावं लागेल मला सध्या माझ्या आई बाबांना वेगळं ठेवायला लागलं पप्पा पप्पा पण शेवटी वेगळं राहणं वाटतं तितकं सोपं नाहीये
हे बघ मी फ्लॅट खेळ आहे ना खूप सोपं आहे पण त्याचं बाबा तुम्ही घंटी वाजवत होते का नाही? तुला जमेल नाही सगळं कसं आहे त्यात एक दिवस तुझ्यावर घराची जबाबदारी पडली होती तर तुझी काय अवस्था तरी तू पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आहे ना नीट विचार कर आणि मग निर्णय घे काय म्हणतो तुला तुम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेणं खूप सोपं असतं पण वेगळं राहणं तितकं सोपं नाही शेवटी तू दाखवूनच गेलास ना विद्युत की मी कशी चुकीची आहे, कशी इनकेपेबल आहे. कालपर्यंत तू असं म्हणत होतास की आपण वेगळं राहू शकत नाही शिल्पी. आता तू असं म्हणतोस की शिल्पी आपण वेगळे राहू शकतो पण मी आज आपण पप्पाला पनीर टिक्का सांगू. म्हणजे मला तसं म्हणजे नाही काय म्हणते तुला लवकर म्हणजे ते बाळाचं मला नाही फोन करून असा ठेवला पडेल ना. ऐका कोणीच दिलं सांग मग थोडस पाणी आण का बाई. हुशार असता तुम्ही आणि तो तर काय थोडस पाणी एक मोठं सोडत नसतो मला ऐकतो कोली ते कागद पकडत काय बोलते ते कोली थँक्यू सो मच फॉर युअर सर्व्हिसेस ॲडव्होकेट. गरीब म्हणतात आणि हो सॉरी खूप त्रास झाला तुला. मला विचारलं कपाळ करा गेला म्हणजे सांगत तो आठवण द्या तिला इथून कुठेही थोडस पाणी आण थोडस. बाबा काय झालंय काय बाबा कोणत्या अधिकाऱ्याने तुझ्या बायकोने तुझ्या या मंदिरात आणलंय माणुसकीचे अधिकार आणि देवीचं दर्शन घेण्यापासून तिला कोणीही अडवू शकत नाही. सुनबाई आम्ही तुमच्यासारखे मोठ्या शहरातले लोक नाहीये आमच्या रीती वेगळ्या आहे त्यामध्ये तुम्ही पडू नका ही पांढऱ्या बाळाची अपशकुनी कपाळ करंटी बाई आली बाबा काय बोलताय तुम्ही? तुम्हाला हे बोलणं शोभत नाही. सुनबाई काही चुकीचं बोलत नाहीये मामा. सांगा ना मला कुठच्या धर्मग्रंथात लिहिले की विधवेने मंदिरात जायचं नाही, देवीला फूल व्हायचं नाही, हे सगळं ठरवणारे आपण कोण आहोत? सुनबाई फार बोलतेस तू अहो इकडे ये सर ऐक मातंड मला तापट आहे तुला माहिती आहे ना हा त्यांच्यामध्ये पडतेस मामा जे काही करतात तो अन्याय आहे. आणि जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची भीती कशी सांगा ना मला. अश्विनी अश्विनी सांगा ना गुरुजी कुठच्या शास्त्रात बोलू एका विधवेला देवीच्या पायावर डोकं ठेवायचा अधिकार नाही. मी जे बोलते ते चूक आहे. त्यांच्याशी काय बोलते माझ्याशी बोल मामा ऐक जरा तुला काय माहित नसेल हे सगळं आणि कायद्याचं नॉलेज तर तुला नाहीच आहे. पण मी जे सांगतोय ना ते नीट आहे. तुझ्या मी स्वानंदी साधी आहे म्हणून मला आजपर्यंत तिने काही केलं नाही असं पण हिने जर तोंड उघडलं आणि पोलिसांना सांगितलं हे सगळं तर तुला शिक्षाही होईल आणि तू जेलमध्ये जाशील. माझं ऐक जरा आणि हा प्रकार वाढवू नकोस आता कळलं. पोलिसांना आम्ही घाबरत नाही सर पण आपल्या गावच्या रीती त्याला शिळ देण्याचा प्रयत्न होतोय तो चुकीचा आहे एकदम चुकीचा आहे. सतीश मला आण बरं बोटवर पाणी. बघे तू घरी ये मग बघतो तुला श्रेयस दादा तुम्ही आता हे सगळं म्हणालात ना त्यातलं काहीच मला माहित नव्हतं म्हणून यांना घाबरत होते मी. पण आता मला हिंमत मिळाली. आता नाही सहन करणार. ते कशाला